तेरा मंडळी, वट पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा राजूकडून आणि माझ्याकडून देखील. तर आज आहे वट पौर्णिमा. प्राजू माहेरी आले कारण आम्ही राहतो तिकडे काय प्राजू नाही वडाचं झाड नाहीये. वडाचं झाड नाहीये त्यामुळे आम्ही इकडे आलोय माहेरी राजूच्या. तर आता आम्ही वड पूजाला जाणार आहोत. वड पूजाला जाणार आहोत. तर लेट्स सी, बघूया. काम आहे थोडं चालू, ऑफिसचं काम झालं की निघू. चलो भेटूया आपण तिकडेच डायरेक्ट थेट. आता आज प्राजूची वटपौर्णिमा, हजबंड रिन्युअल डे. आज हजबंड रिन्युअल डे. तर आज प्राजू माझ्यासाठी प्राजूने आज उपवास पण धरलेला आहे. तर उपवास मी पण धरलाय तुझ्यासाठी. आणि काय तरी आज आहे मित्रांनो, साडी नाही नेसले मला पाहिजे बघा. कुर्ता घातलाय तर साडी नेसू का? मी घातलाय कुर्ता त्यामुळे शिल आम्ही हेच घालू शकतो लग्नानंतर पण. हे आहे वडाचं झाड बघा, वडाचंच आहे. आम्ही पिंपळाच्या झाडावर नाही आलोय. आता आलोय आम्ही वडाच्या झाडावर. बाई गरम, हॉट माणूस बाजूला असल्यावर होतच गरम. मग ते छोटा पंखा घेऊन फिरायचं ना सोबत. एवढी बाईक एसी लावली मी. अरे बायको डिहायड्रेट झाली तर समजत नाही तुम्हाला? हा, तुम्ही पंखा घेऊन फिरलं पाहिजे आजच्या दिवस. फिरलं पाहिजे, पंखा घेऊन फिरलं पाहिजे. यस, बायको बिचारी डिहायड्रेट झाली म्हणजे. छानस मंदिर आहे एकदम, शिव मंदिर. मग मी आलो पाहिजे ना भाई. आलोय मी. बस काय, अरे यार आवाज जातो माझा तिकडे. जातो माहित नाही जाते की नाही. काय लावा माहित का नाही आणला माईक? माईक काय आणला तू? म्हणजे सर्व मीच आठवण करायचं. ठीक आहे, जबाबदारी. अरे तू मेरे लिए तैयार हुई, मैं भी तेरे लिए तैयार होया. ओएनसी तैयार ओएनसी, तू तैयार ओएनसी, मी भी तैयार ओएनसी. आता प्राजू वडाला राऊंड मारायची. मॅडम, आपण सबस्क्रिप्शन घेताना नवऱ्याचं कन्सर्न घेतलंय का? आता घेते ना, आताच घेते. तुम्ही तयारी करून आलात, नवऱ्याचा कन्सर्न घेतला तुम्ही? घेते ना. सबस्क्रिप्शन झाली. आता फक्त ते बोल. मेरा कन्सर्न आहे. दिला कन्सर्न, दिला मी कन्सर्न. ओके, मला विचारायची गरज नाही वाटत तुला. कॉन्फिडन्स, प्युअर कॉन्फिडन्स आहे. हा, मला पण कॉन्फिडन्स आहे प्राजूवर. माझ्यासारखा नवरा शोधून दाखवावा तिने. नाही सापडणार ना. माझ्यासारखा सापडणार नाही, पण विषयच नाही. तुला सबस्क्रिप्शन नको वाटतं? मी पण आलो सोबत वड पूजायला. कभी हंस भी दिया अच्छी
येतोय अगरबत्तीचा. थोडा वास येतो अगरबत्तीचा. मित्रांनो, माझा आवाज पोहोचत असेल तुमच्यापर्यंत. माईक घेऊन नाही आलात, आवाज पोचत नाही यांची पण. येत असणार आवाज. चेक करूया आपण. हा? आता सबस्क्रिप्शन पुरं होत आहे. अजून 1-2 राऊंड फक्त. सबस्क्रिप्शन फुल आहे. काहीतरी अडचण आली. आली झालं सबस्क्रिप्शन पूर्ण. पैसा फार गुंडाळून ठेवलंय वडाला. पळू नको बोलतायत कुठे. सबस्क्रिप्शन घेऊन आले. असं पकडे. सांगावं लागतं सगळ्यांना. मित्रांनो, वडाची पूजा झालेली आहे. तर वट पौर्णिमा उत्सव संपन्न झालेला आहे. हे हा प्राणी आणि हा प्राणी, हा प्राणी आणि हा प्राणी झोपून उठले आणि मी काम करते. राजूला सुट्टी नाहीये, त्यामुळे ते काम करते. मला पण जायचं आहे, मला लेट जायचं आहे, त्यामुळे मी झोपलेलो. याचं रिन्युअल करून आले 7 जन्मासाठी नाही, जन्मोजन्मीसाठी. ओ माय गॉड, सबस्क्रिप्शन का 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 पुन्हा ही ट्रेनिंग मला द्यायची नाही यार. ओ भाई साहब, इतर कोणाला ही ट्रेनिंग मला द्यायची नाहीये. ओके. द्यायची नाही म्हणजे आता माझी ताकद उरलेली नाहीये गाईच. आता माझी ताकद संपलेली आहे. एकालाच ट्रेनिंग देता देता माझी ताकद संपलेली आहे. तर मी जन्मोजन्मी यालाच मागेन. म्हणजे कसं, आता कपडे कसे घडी करायचे जे मला पुन्हा कोणाला शिकवायला लागणार नाही. भांडी कशी घासायची किंवा भांडी जेवून झाल्यावर भांड्यामध्ये पाणी टाकून ठेवायचे मला पुन्हा कोणाला शिकायला लागेल. मला आधीपासून येत आहे हे सर्व. नाही. गप्प बस. ठीक आहे. तो गाइस चलो बाय. तुम्हाला आमचा हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज. आणि दुसरा ब्लॉग आजच येईल, बघूया. एडिट करायला किती टाइम आहे, ऑफिसचा लोड आहे. लेट्स सी. आला जय श्रीराम, बाय. अरे थांबा, हे तर दाखवायचं राहिलं. दाखव. दीपेश राव, तुम्हाला वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. वाव. चलो बाय. जय श्रीराम.